नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरमध्ये मार्च महिन्यातल्या पहिल्या आठवड्याचे करंट अफेअर्स कव्हर करणार आहोत. जे आपण लास्ट लेक्चर घेतलेला फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या 15 दिवसांचा अभ्यास केलेला, 2 आठवड्यांचं तुमचं मी एकत्रच करंट अफेअर्स घेतलेलं आणि त्यामुळे लेक्चर बरंच मोठं झालेलं, 1 तासापेक्षा जास्त झालेलं. आय नो लेंदी झालं, पण बघा एखादा पॉइंट ज्या वेळेला आपण घेतोय त्यावेळेला त्याच्या संबंधित पूर्ण माहिती असणं सुद्धा तर आपल्याला गरजेचं आहे ना परीक्षेच्या दृष्टीने. त्यामुळे लेक्चर्स कधी कधी लेंदी होतात. ओके, जर तेवढंच इम्पॉर्टंट नसेल किंवा एक्सप्लेनेशनची गरज नसेल तर मी उगाच सुद्धा तुम्हाला एक्सप्लेनेशन देत नाही. पण लेक्चर फक्त लेंदी आहे त्यामुळे तुम्ही बघत नाही आहात किंवा अभ्यास नाही करत आहात तर ते रिझनच पूर्णपणे इनव्हॅलिड आहे. ओके, सो आजचं लेक्चर जे आहे ते आपण त्यामुळे एकाच आठवड्याचं घेतोय, उगाच जास्त लेंदी लेक्चर तुमचं घेणार नाहीये. पण हा, आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा बऱ्याचशा अशा न्यूज आहेत किंवा बरेचसे असे करंट अफेअर्स आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला थोडं लेंदी एक्सप्लेनेशन मिळणार आहे. तर त्यामुळे आधीच सांगते, रेडी राहा त्या गोष्टीसाठी. ओके, मग आता जास्त वेळ घेत नाहीये, आपण लगेचच आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूया. आणि प्लस लेक्चर सुरू करण्याआधी पहिला प्रश्न घेण्याआधी तुम्हाला हे सांगेल की आजच्या लेक्चरमध्ये ना आपलं रशिया आणि युक्रेन याच्या संबंधितच सुरुवातीचे काही प्रश्न आहेत, त्यामुळे नीट लक्ष देऊन प्रत्येक प्रश्नाकडे आणि नक्की कशाबद्दलचा तो प्रश्न आहे त्याच्याकडे लक्ष द्या. कारण की बघा, आता जे काही रशिया युक्रेनचं चालू आहे त्यामुळे आपलं भारताचं युक्रेन किंवा रशिया बरोबरचं जे इंटरनॅशनल रिलेशनशिप आहे त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातील. युक्रेन आणि रशिया मधल्या संबंधांवर, त्या देशांशी स्पेसिफिक काही प्रश्न विचारले जातील त्यांच्याशी रिलेटेड. ठीक आहे, त्याच्यामुळे रशिया आणि युक्रेनचं पाहिजे तर तुम्ही एक वेगळंच नोट्स काढा, एका ठिकाणी ठेवा, म्हणजे तुम्ही जेव्हा रिव्हिजन कराल तेव्हा त्या संबंधीची सगळी माहिती एका ठिकाणी मिळेल. ओके, प्रश्न काय विचारलाय बघा, मॉन्ट्रेक्स कन्व्हेन्शन कशा संबंधित आहे. मला येतील, युद्ध आले तर बरेचसे कन्व्हेन्शन बाहेर निघून येतील. बघा, बरेचसे येतील, हळूहळू येतील, ज्या ज्या वेळेला न्यूजमध्ये येतील त्या वेळेला लेक्चरमध्ये येणारच आहेत, कारण की मग त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातील. ठीक आहे, मग मॉन्ट्रेक्स कन्व्हेन्शन काय आहे आधी नीट ऑप्शन वाचून घ्या. पहिलं दिलंय, तुर्कीला काळ्या समुद्राच्या जलमार्गावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार. दुसरं दिलंय, रशियाला विशेष परिस्थितीमध्ये काळ्या समुद्रावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार आहे की युद्धजन्य परिस्थितीत वारसा स्थळांचे संरक्षण की वरीलपैकी एकही नाही. तर बघा, मॉन्ट्रेक्स कन्व्हेन्शन एक खूप महत्वाचा कन्व्हेन्शन आहे. काही विशेष परिस्थितीमध्ये काळ्या समुद्रामध्ये जी काही जलवाहतूक आहे किंवा जे काही जलमार्ग आहेत त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार एका देशाला, ते म्हणजे तुर्की. रशियाला नाहीये. रशिया तर तसंही पूर्णपणे काळ्या समुद्रावरच स्वतःचा अधिकार सांगत असते, पण काही देशांनी खूप वर्षांपूर्वी 1936 मध्ये आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधीच एक कन्व्हेन्शन केलं होतं. त्या कन्व्हेन्शनचं नाव आहे मॉन्ट्रेक्स कन्व्हेन्शन. त्यानुसार तुर्कीला काळ्या समुद्राच्या जलमार्गावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार मिळालेला आहे. आता हा अधिकार तुर्कीलाच कसा मिळाला, तो अधिकार इतर देशांना सुद्धा तर मिळू शकत होता. युक्रेनला मिळू शकत होता, कझाकिस्तानला मिळू शकत होता, रशियाला मिळू शकत होता, मग तो तुर्कीलाच का मिळाला. आता या सगळ्या देशांची मी नावं का घेतली, कारण की या सगळ्या देशांची सीमा ही काळ्या समुद्राला लागून आहे. थोडंसं मॅप मध्ये ना थोडं लक्ष द्या. मी तसा तर मॅप झूम ऑलरेडी केलेला आहे, पण तुम्हाला देशांचा नकाशा प्रॉपर दिसला पाहिजे, त्यामुळे तुम्हाला थोडं बारीक लक्ष द्यावं लागेल. बघा, इथे आहे रशिया, हे आहे कझाकिस्तान, इथे जे दिसतंय ते आहे तुर्की आणि हे आहे युक्रेन. काय आहे, युक्रेन. आणि हा मध्ये जो छोटासा निळा पट्टा दिसतोय, ओके, अजून छोटासा निळी गोष्ट दिसते, तो आहे ब्लॅक सी किंवा आपण त्याला काय म्हणतोय तर काळा समुद्र. ओके, थोडस झूम करून अजून बघूया म्हणजे तुम्हाला समजेल. आता एक्झॅक्टली तो काळा समुद्र बघतोय. मग इथे आपण बघितलं युक्रेन आहे, क्रिमिया आहे, रशिया आहे, कझाकिस्तान आहे, त्यांच्यामध्ये हा ब्लॅक सी आहे. मग तुर्कीला हा अधिकार कसा मिळाला, तर बघा, ब्लॅक सी मधून ज्या वेळेला आपल्याला बाहेर पडायचंय, ओके, कुठे जायचंय, जर पुढे जायचंय आपल्याला अजून भूमध्य समुद्राच्या जवळ जायचंय, ओके, जे काही मेडिटेरियन सी आहेत, पुढे आपल्याला एजन सी मध्ये जायचंय, तर 2 सामुद्रधुनी लागतात.
ओके, काय लागतात? 2 स्ट्रेट्स किंवा सामुद्रधुनी लागतात. एक म्हणजे बॉस्फरसची सामुद्रधुनी आणि दुसरी आहे डार्डनेलिसची सामुद्रधुनी. ठीक आहे. आणि या दोन्ही ज्या सामुद्रधुनी आहेत त्या कोणाच्या अंतर्गत येतात? तर तुर्की या देशाच्या अंतर्गत येतात. ओके, तुर्कीची राजधानी काय आहे? तर इस्तांबुल. ओके, मग त्यामुळे तुर्कीला त्या सामुद्रधुनींवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार मिळालेला आहे. अशी काही परिस्थिती घडली जी तुर्कीला वाटेल की चुकीची आहे, तर तुर्की त्यावेळेला त्या सामुद्रधुनींवर नियंत्रण ठेवू शकते. म्हणजेच इनडायरेक्टली काळ्या समुद्राच्या जलमार्गावर नियंत्रण ठेवू शकते. मग तुर्कीने आत्ता रिसेंटली रशियाचं जे काही चालू आहे त्याच्यामुळे रशियन युद्ध नौकांना बॉस्फरस आणि डार्डनेलिस सामुद्रधुनीतून काळ्या समुद्रात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यास अधिकृत केलेलं आहे हे कन्व्हेन्शन, मॉन्ट्रेक्स कन्व्हेन्शन. ओके, मग आता मॉन्ट्रेक्स कन्व्हेन्शन का महत्वाचं आहे किंवा या सामुद्रधुनी का महत्वाच्या आहेत? जर तुम्ही इथे नीट बघितलं तर या 2 सामुद्रधुनी ब्लॅक समुद्रामधून कोणतीही गोष्ट बाहेर पाडू शकतात. ओके, मग ह्या ज्या 2 सामुद्रधुनी आहेत ज्यांना तुर्की सामुद्रधुनी किंवा काळा समुद्र सामुद्रधुनी असे सुद्धा म्हणतात. एजियन समुद्र आणि काळा समुद्र यांना या सामुद्रधुनी सी ऑफ मार्मरा म्हणजेच मार्मराच्या समुद्राने जोडतात. आणि हा एकमेव रस्ता आहे ज्याद्वारे काळ्या समुद्रातील बंदरे भूसागरीय आणि त्याच्या पलीकडे जाऊ शकतात. ओके, त्यामुळे ह्या दोन्ही सामुद्रधुनी महत्वाच्या आहेत. मग जर परीक्षेला विचारण्यात आलं की या 2 सामुद्रधुनी कोणत्या 2 समुद्रांच्या मध्ये आहेत, कुठे आहेत, लोकेशन कुठे आहे, तर त्यावेळेला तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. तुम्हाला असं वाटेल की हा प्रश्न भूगोलातून विचारलेला आहे, पण ऍक्च्युअली हा प्रश्न कुठून असणार आहे? जे काही घडतंय आपल्याला आजूबाजूला त्याच्यावरून विचारण्यात येणार आहे. ठीक आहे. मग आता ही सामुद्रधुनी का महत्वाची आहेत याचे दोन्ही सामुद्रधुनी? तर बघा, जे काही 3 दशलक्ष बॅरल तेल जे आहे काय, तर 3 दशलक्ष बॅरल तेल हे 3% ऑइल आहे आपण असं म्हणू शकतो, जे या समुद्रातून जातं दररोज. त्यात रशिया, अझरबैजान आणि कझाकिस्तान यांच्याद्वारेच उत्पादित होतं जगातलं. ठीक आहे, त्यामुळे त्या देशांसाठी खूप महत्वाचं आहे. प्लस वर्ल्ड ट्रेडसाठी खूप महत्वाच्या सामुद्रधुनी येत आहे. आता मग हा करार जो आहे मॉन्ट्रेक्स करार तो कोणत्या कोणत्या देशांमध्ये झालेला आहे? ऑस्ट्रेलिया, बल्गेरिया, फ्रान्स, ग्रीस, जपान, रोमानिया, युगोस्लोवाकिया, युनायटेड किंगडम, सोव्हिएत युनियन आणि तुर्की यांनी या ट्रीटीवर किंवा या कन्व्हेन्शनवर स्वाक्षरी केलेली आहे. आणि हा 1936 पासून लागू आहे. ओके, त्यामुळे हा प्रश्न, हा पॉइंट नीट लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, सुरुवातीचे आपले इंटरनॅशनल लेवलचे प्रश्न आहेत प्लस महत्वाचे, त्यामुळे थोडंसं एक्सप्लेनेशन जास्त आहे. पण मी नक्की हे सांगेल की पुढचे जे आपले प्रश्न आहेत त्या 3 प्रश्नांनंतरचे ते जास्त लेंदी नाहीयेत. ओके, त्यामुळे थोडंसं पेशन्स असू द्या. पुढचा प्रश्न आहे, सध्या चर्चेत असलेली नाटो या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे? नाटो का फेमस आहे सध्या नाटो? कारण की रशियाने नाटोच्या ज्या काही कामगिरी आहेत त्यालाच अपोज करण्यासाठी आपण म्हणू शकतो युक्रेनवर हल्ला केलाय, युक्रेनवर अटॅक केलाय. तसे तर बरेचसे रिझन आहेत, पण जे रिसेंट रिझन किंवा महत्वाचं रिझन आहे रशियाचं असं रागावण्याचं किंवा अगदी वॉर पुकारण्याचं, तर ते म्हणजेच नाटो आहे. आणि नाटो सध्या युक्रेनसाठी काही करत नाही असं बऱ्याच वेळेला न्यूज मध्ये येते. पण बघा, जरी नाटोशी संबंधित असलं तरी युक्रेन अजून नाटोचा सदस्य देश नाहीये, सदस्य देश बनेल त्याच्यासाठी रशियाने सगळा हा थाट मांडलेला आहे. ठीक आहे, मग नाटोची स्थापना कोणत्या वर्षी झाली? नाटोची स्थापना झालेली आहे 1949 ला. कधी? तर 1949 ला. अच्छा, हे नाटो सारखं आपण बोलतोय, तर या नाटोचं मिनिंग काय आहे? काय आहे ही संघटना? नाटोच्या संघटनेच्या नावामध्येच आहे बघा सगळं, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. काय तर नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. ज्या वेळेला दुसरं महायुद्ध संपलं त्यावेळेला आपल्या जगामध्ये 2 महासत्ता उदयाला आल्या, एक म्हणजे युएसए आणि दुसरं म्हणजे रशिया. मग रशियाच्या विरोधामध्ये काही हे नॉर्थ अटलांटिक देश एकत्र आले किंवा आपण म्हणू शकतो युएसए आणि काही पूर्व युरोपातले देश एकत्र आले. खूप कमी देश होते. ओके, सुरुवातीला. आता तर 30 पेक्षा जास्त सदस्य देश आहेत नाटोचे, पण सुरुवातीला खूप कमी देश होते. तर हे देश काही एकत्र आले, त्यांनी नाटो नावाची संघटना स्थापन केली रशियाच्या विरोधात.
रशियाकडून कोणत्याही प्रकारची चुकीची कामगिरी केली जाऊ नये, त्यामुळे ही नाटो संघटना उदयास आलेली. ओके, याच्यामध्ये बघा युनायटेड स्टेट्स, कॅनडा आणि बरेचसे पश्चिम युरोपीय राष्ट्रांनी सोव्हिएत युनियन विरुद्ध सामूहिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी 1949 ला उत्तर अटलांटिक करार, आता या उत्तर नॉर्थ अटलांटिक कराराला वॉशिंग्टन करार म्हणून सुद्धा ओळखलं जातं. मग उत्तर अटलांटिक करार किंवा वॉशिंग्टन करार काहीही आलं तर लक्षात ठेवा कशाशी संबंधित आहे, नाटोशी संबंधित आहे. ठीक आहे, ही एक लष्करी युती आहे. ओके, म्हणजे तिकडच्या आर्मीमध्ये ही युती झालेली आहे. जर समजा या नाटो संघटनेच्या एकाही देशावर जर रशियाने किंवा इतर कोणत्याही राष्ट्राने जर हल्ला केला तर तो हल्ला सगळ्या नाटोच्या सगळ्या सदस्य देशांविरुद्ध मानला जाईल आणि सगळे सदस्य देश एकत्र येऊन पूर्णपणे मोठं युद्ध पुकारू शकतात. ओके, मग यामध्ये सध्या 30 सदस्य राज्य, सर्वात नवीन जो आहे उत्तर मॅसेडोनिया 2020 मध्येच या युतीमध्ये सामील झालेला आहे. ओके, मग आता तुम्हाला या मॅप मध्ये दिसेलच जे ब्लू कलर मध्ये शेड दिसतो आपल्याला ते सगळे सदस्य आहेत नाटोचे. मग इथे अमेरिका आणि USA आणि कॅनडा तर आलंच, प्लस साऊथ अमेरिकेमधले सुद्धा काही हवाई, फ्रेंच जियाना, ओके, त्यानंतर पुर्टो रिको हे सुद्धा काही देश सदस्य आहेत. ओके, त्यांना नाटो काय एक प्रकारचं संरक्षण प्राप्त करते, लष्करी संरक्षण. इथे जर तुम्हाला दिसतंय तर हे आहे काय आहे बघा, नॉर्थ मॅसेडोनिया. ठीक आहे, जे रिसेंटली नाटोमध्ये ऍड झालेले आहे. आता संबंध होता तो म्हणजे युक्रेनचा. युक्रेन सुद्धा नाटोमध्ये सहभागी होत होतं. मग रशियाला असं वाटलं की युक्रेन अगदी रशियाला लागून देश आहे, एकदम जवळचा देश आहे, आणि प्लस युक्रेन आणि रशियाचे जे कल्चरल गोष्टी आहेत, लँग्वेज म्हणा, वागणं, सगळ्या गोष्टी ह्या ऑलमोस्ट सिमिलर आहेत किंवा सेमच आहेत. मग रशियाला असं वाटलं की हा एक प्रकारे त्यांच्यावर झालेला हल्ला आहे आणि त्यामुळे त्यांनी युक्रेनला परत मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, मग आता यामध्ये नाटोचं सर्वात पहिलं मिशन काय होतं, एक म्हणजे सोव्हिएत विस्तारवादाचा निषेध करायचा, म्हणजे सोव्हिएत रशिया होतं पहिला, राईट, USSR होतं, राईट. मग सोव्हिएत रशियाचा विरोध करायचा, खंडावर मजबूत उत्तर अमेरिकन उपस्थितीद्वारे राष्ट्रवादी सैन्य जे आहे त्याचं पुनरुज्जीवन करायचं आणि जी पूर्ण युरोपीय राजकीय एकात्मता आहे त्याला जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यायचं. पण तुम्हाला माहितीये 1990 मध्ये जेव्हा USSRचं विखंडन झालं, हे बरेचसे असे इथे आपल्याला छोटे छोटे दिसत आहेत ना, इथे हे जे छोटे छोटे दिसत आहेत ना, ते देश निर्माण झाले, बाल्कनायझेशन झालं, ज्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला आधीच्या लेक्चर मध्येच दिलेलं आहे. बाल्कनायझेशन झालं त्यावेळेला 1990 मध्ये USA काय म्हटलं की आता आम्ही नाटोचा जो विस्तार आहे तो कमी करू. काय करू, तो कमी करू किंवा नाटोचा विस्तार रशियाच्या दिशेने पूर्व दिशेने पूर्णपणे कमी करू. तर तसं झालं नाही. जर आपण बघायला गेलो तर 1990 नंतर सुद्धा 2004 मध्ये सुद्धा बरेचसे आपण बघतोय की युरोपियन कंट्रीज त्याच्यामध्ये आले. त्याच्यानंतर 2010 मध्ये सुद्धा, 2017 मध्ये सुद्धा, ओके, अल्बानिया, क्रोशिया, इस्टोनिया, लॅटिव्हिया हे सगळे बरेचसे बाल्कन कंट्रीज आहेत, तर ते नाटोमध्ये सदस्य बनू लागले. मग एक प्रकारे रशियाच्या विरोधातच या गोष्टी होत होत्या, राईट. म्हणून आता काय झालंय, नाटो परत एकदा चर्चेत आलेलं आहे. जर युक्रेन नाटोचा सदस्य देश बनलेला असता आतापर्यंत तर नक्कीच पूर्ण नाटोची जी संघटना आहे किंवा पूर्ण जे सदस्य देश आहेत त्यांनी रशिया विरुद्ध नक्कीच काहीतरी कारवाई केली असती. ओके, सो ही गोष्ट लक्षात ठेवा. नाटोची स्थापना कधी झालेली आहे, सदस्य देश किती आहेत तर 30 पेक्षा जास्तच आहेत सध्या तरी. ओके, पुढचा प्रश्न आता आपण पटकन बघून घेऊया. युरोप खंडातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प झापोरिझिया न्यूक्लिअर पॉवर प्लांट कोणत्या देशात स्थित आहे. अगेन रशिया आणि युक्रेनशी संबंध हा प्रश्न आहे. तर युरोप खंडामधला झापोरिझिया हा जो न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे, हा जो अणुऊर्जा प्रकल्प आहे तो आहे युक्रेनमध्ये. कुठे, युक्रेनमध्ये. मग हा सध्या चर्चेत का होता, तर रिसेंटलीच रशियाने काय केलंय की हे जे पॉवर प्लांट आहे ते स्वतःच्या ताब्यात घेतलेलं आहे. युक्रेनच्या सैन्याने इथे काय केलेलं आहे तर हल्ला केलेला आहे. आता इथे तुम्हाला दिसू शकतं झापोरिझिया, दिसतंय तुम्हाला झापोरिझिया कुठे, अगदी क्रीमियाच्या जवळ. हा जो लाल पट्टा दिसतोय ना तुम्हाला
तर तिथे रशियाने ठाण मांडलेले किंवा रशियाचं कंटिन्युअस अटॅक तिथे सुरू होता. आणि क्रिमिया तर रशियाने 2014 मध्येच घेतलेला आहे. क्रिमिया हा पूर्वी एक देश असायचा वेगळा, पण 2014 मध्ये रशियाने त्याला ताब्यात घेतलेलं आणि क्रिमियाच्या अगदी जवळ हे झापोरिझिया आहे. ठीक आहे, कुठे कुठे आहे त्याचं पटकन वाचन करून घ्या, एवढे डिटेल्ड मध्ये विचारलं जाणार नाही, फक्त जास्तीत जास्त लोकेशनवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बघा, नेपर नदीच्या काठावर हे स्थित आहे आणि डोनबास प्रदेशापासून फक्त 200 किलोमीटरवर, म्हणजे जिथे डोनबास प्रदेश आहे तिथे जे काही अटॅक्स चालू आहेत त्याच्या अगदी जवळच होता हा. ठीक आहे, आणि त्याचबरोबर झापोरिझिया आपण बघितलं तर 4 कार्यरत आहेत असे न्यूक्लिअर पॉवर प्लांट 1984 पासून, आणि त्यातून युक्रेनमध्ये जी आहे त्याच्यापैकी 40% जी ऊर्जा आहे ती त्या पॉवर प्लांटमध्ये तयार होते. त्यामुळे युक्रेनसाठी हा एक खूप महत्वाचा पॉवर प्लांट होता. ठीक आहे, आणि त्याचबरोबर झापोरिझिया 1934 ते 1995 दरम्यान सुरू करण्यात आलेल्या 6 प्रेशराइज्ड वॉटर रिएक्टर युनिट्सचा समावेश आहे. प्रेशराइज्ड वॉटर युनिट्स म्हणजेच काय, की ज्या प्रकारे आपली पहिली अणुऊर्जा जी मशीन आहे, आपण काय म्हणतो अप्सरा, राईट, तिचं नाव आहे, ती सुरू केलेली, तर त्या प्रकारची ही आहे. आणि 1000 मेगावॅट एवढं तिथे इलेक्ट्रिसिटी उत्पादित होतं. तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. प्लस युक्रेन मधलं अजून एक महत्वाचं किंवा बरंच फेमस असं एक न्यूक्लिअर पॉवर प्लांट होतं, ते म्हणजे चेर्नोबिल. चेर्नोबिल तुम्ही ऐकलंच असाल, तर बघा इथे दिसतंय तुम्हाला चेर्नोबिल. आता बंद आहे, पण हे का फेमस होतं, कारण की 1986 मध्ये जगातलं सर्वात मोठं न्यूक्लिअर पॉवर रिॲक्टरचा अपघात झालेला, ज्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचा मृत्यू झालेला. ठीक आहे, तर हे सुद्धा एक लक्षात ठेवू शकता. मग आता आपण एवढं बघतोच आहे, तर भारतामध्ये सध्या कोणकोणते न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स कार्यरत आहेत ते सुद्धा एकदा बघून घ्या. तर सर्वात पहिल्यांदा आपण महाराष्ट्रापासून सुरू करूया. महाराष्ट्रामध्ये कुठे, तारापूर इथे आहे, राईट. त्यानंतर कर्नाटकमध्ये कैगा येथे आहे. त्यानंतर तामिळनाडूमध्ये कुडानकुलम येथे. त्यानंतर कल्पक्कम अगेन तामिळनाडूमध्ये, म्हणजे किती झाले 2. त्यानंतर काकरापारा गुजरातमध्ये इथे दिसेल तुम्हाला. त्यानंतर युपी मध्ये नरोरा आणि राजस्थानमध्ये रावतभाटा. ओके, इथे तुम्हाला पिंक मध्ये दिसतंय ते आपण म्हणू शकतो की अंडर कन्स्ट्रक्शन आहे किंवा पुढे त्याच्यावर काम होतंय, अजून त्याची कपॅसिटी वाढवण्यासाठी. सध्या कमी कपॅसिटी आहेत, प्लस काही प्रस्तावित सुद्धा आहेत. जर त्यांना मंजुरी मिळाली तर त्याचं काम सुद्धा काही दिवसांनी चालू आहे. पण सध्या कोणकोणते आहेत, सो आय होप इथपर्यंत हे 3 प्रश्न तुम्हाला नीट लक्षात आले असतील. जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं आहे की युक्रेन आणि रशियाशी संबंधित जी काही तुम्हाला माहिती मिळेल ती ट्राय करा की तुम्ही एकाच ठिकाणी नोट डाऊन करून घेऊ शकता. आता आपण वळूया लगेचच नेक्स्ट प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे, पुढचे जास्त एक्सप्लेनेशन वाले प्रश्न नाहीयेत, आपण पटापट कव्हर करूया. ओके, प्रश्न असा आहे, आयुष्यमान भारत डिजिटल मिशन खालीलपैकी कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले? बघा, स्कीमचं जे नाव आहे त्याच्यामध्येच बऱ्याचशा गोष्टी आपल्याला इथे समजतात. एक म्हणजे सांगितलं आयुष्यमान भारत. आयुष्यमान भारत आहे म्हणजे काहीतरी हेल्थशी संबंधित असेल. दुसरं दिलं डिजिटल, म्हणजे याच्यामध्ये काही ना काहीतरी डिजिटलायझेशन आलं असेल. त्याच्यावरूनच तुम्ही उत्तर ऑप्शन्स मधून शोधू शकता. पण ऑब्व्हियसली नक्की ती स्कीम काय त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. ऑप्शन्स काय दिलेले आहे, सर्व भारतीय नागरिकांसाठी डिजिटल हेल्थ आयडी प्रदान करणं. सेकंड आहे गर्भवती महिलांमध्ये संस्थात्मक प्रसूतीला प्रोत्साहन देण्यासाठी. तिसरं दिलंय क्षयरुग्णांना आर्थिक मदत करणे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते म्हणजे सर्व भारतीय नागरिकांसाठी डिजिटल हेल्थ आयडी प्रदान करणं. तर हेल्थ आयडी प्रदान करणं म्हणजे नक्की काय ते मी तुम्हाला थोडं शॉर्टमध्ये पटकन समजावून सांगते. फक्त मला ना एका प्रश्नाचं उत्तर द्या, जे आपण ऑप्शन मध्ये सेकंड घेतलेलं आहे ना ते सुद्धा हेल्थशी संबंधित आहे आणि बरंचसं महत्वाचं आहे. या संबंधित एक प्रश्न सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. ते दिले ते म्हणजे गर्भवती महिलांमध्ये संस्थात्मक प्रसूतीला प्रोत्साहन देणे. तर या उद्देशाने एक योजना आपल्याकडे भारतामध्ये सुरू आहे. त्या योजनेचं नाव काय आहे ना ते मला कमेंटमध्ये सांगा, खूप महत्वाचं आहे. अनेक वेळा आयोगाने या योजनेवर, या स्कीमवर प्रश्न विचारलेला आहे. ओके, आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया परत. तर हे काय आहे, डिजिटल आयडी काय आहे? तर बघा, रिसेंटली न्यूज मध्ये काय होतं, तर केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे
की पुढच्या 5 वर्षांसाठी या आयुष्यमान भारत डिजिटल मिशनसाठी 1600 कोटी रुपये खर्च करण्यात येतील पुढच्या 5 वर्षांसाठी, आणि हे पूर्ण कंट्री वाईज असणार आहे. ओके, मग या मिशन अंतर्गत नक्की काय होणार आहे, तर प्रत्येक जो भारतीय नागरिक आहे त्यांना एक ना आयुष्यमान भारत हेल्थ आयडी दिला जाईल. एक आयडी म्हणजे जसं आता आपल्याकडे आधार आयडी आहे, ओके, आधार कार्डचा नंबर आहे त्याप्रमाणे एक नंबर आपल्याकडे असणार आहे, तो हेल्थ आयडी असणार आहे, ज्यात त्यांचं डिजिटल आरोग्य रेकॉर्ड जे आहेत ते सगळे लिंक केले जातील. आता आरोग्य रेकॉर्ड्स म्हणजे काय, तर सगळे रेकॉर्ड, जसं बघा आपल्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे आपला पॅन नंबर असतो, मग त्या पॅन नंबरनुसार त्यांना सगळी माहिती असते की आपलं इन्कम, मग आपले इन्व्हेस्टमेंट्स, या सगळ्या गोष्टींची माहिती मिळत असते, राईट, कोणकोणत्या बँक्समध्ये आपले अकाउंट्स आहे. मग तसंच हेल्थ आयडी मध्ये सुद्धा तसंच असणार आहे की आपली जी सगळी हेल्थ हिस्ट्री आहे, मेडिकल हिस्ट्री आहे, ती माहिती पडणार आहे इन्स्टिट्यूशन्सला. आता इन्स्टिट्यूशन्स म्हणजे काय, कोणत्या इन्स्टिट्यूशन्स असू शकतात, तर याच्यामध्ये मेनली तर हॉस्पिटल्स, जे आपले क्लिनिक्स आले, ओके, त्याचबरोबर ज्या इन्शुरन्स कंपन्या आहेत, विमा कंपन्या आहेत, त्या आल्या. त्यांना काय माहिती पडले, तर आपण समजा आपला आयडी दिला तर त्याच्यामध्ये आपली सगळी माहिती असणार आहे की आपण यापूर्वी कोणकोणत्या टेस्ट घेतल्यात, यापूर्वी आपण कोणत्या गोष्टीमुळे आजारी पडलेलो किंवा आपण कोणकोणते उपचार घेतलेले, ती सगळी माहिती या एका आयडीवर मिळणार आहे, ठीक आहे, डिजिटली ऑब्व्हियसली. मग आता राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017ने शिफारस केल्यानुसार युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेजचं ध्येय साध्य करण्यासाठी, ठीक आहे, युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज म्हणजेच काय, की समजा आपण एखाद्या डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरला काही ट्रीटमेंट करायला सांगितले, तर ट्रीटमेंट करण्याआधी डॉक्टरला जर आपण हा आयडी दिला तर त्या डॉक्टरला ऑलरेडी सगळी माहिती असेल की आपली नक्की मेडिकल हिस्ट्री काय आहे, की या आधी आपण कधी आजारी पडलेलो का, आणि त्याच्यावर आपण कुठून कसे उपचार घेतलेले, त्या सगळ्या गोष्टी, ठीक आहे. मग आता 2021 मध्येच हा प्रोग्राम नरेंद्र मोदी पंतप्रधानांनी लॉन्च केलेला. याचं उद्दिष्ट म्हणजे रुग्णालय, विमा कंपन्या आणि नागरिकांना आवश्यकतेनुसार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आरोग्य नोंदीमध्ये प्रवेश करण्यासाठी सर्व भारतीयांना हा हेल्थ आयडी दिला जाईल. प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला 6 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहे, आणि याची जी अंमलबजावणी आहे हे खूप महत्वाचे, ते कोणाकडून केलं जाईल, तर जे आपलं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय त्याच्या अंतर्गत एक अथॉरिटी आहे, ती म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, म्हणजेच नॅशनल हेल्थ अथॉरिटी, या अथॉरिटीकडून याची अंमलबजावणी केली जाईल. ओके, तर नक्की हे हेल्थ आयडी काय आहे ते तुम्हाला समजलं, ते कसं सुरू झालेलं आहे आणि कोण याची अंमलबजावणी करणार आहे, हे सगळे पॉइंट्स खूप महत्वाचे. याच्याबद्दलची जी डिटेल इन्फॉर्मेशन आहे आपल्याला ती कदाचित सुरू झाल्यावर पण बघायला मिळेल की कोणकोणत्या गोष्टी यामध्ये अजून कव्हर होतात, तर त्याचा अभ्यास सुद्धा तेव्हा करा, ठीक आहे. मग हे थोडंसं इमेज बघून घ्या, याच्यामध्ये जास्त काही दिलेलं नाहीये, ही जी पूर्ण सिस्टम आहे ती कशा प्रकारे वर्क करेल. मग यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात, बरेचसे ऑर्गनायझेशन्स येतात, सेंट्रल गव्हर्नमेंट, हॉस्पिटल्स, क्लिनिक्स आहेत, लॅब्स, फार्माक्युटिकल्स आहेत, त्याच्यानंतर आपलं इन्शुरर्स आहेत, म्हणजे ज्या इन्शुरन्स कंपन्या आहेत त्या सुद्धा येतात. ते एवढं इम्पॉर्टंट नाहीये. आपण लगेच नेक्स्ट प्रश्न बघूया. महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न असा विचारलेला आहे की नुकतेच चर्चेत असलेले कोणार्क सूर्य मंदिर खालीलपैकी कोणत्या शहरात आहे, तर इथे दिले तंजावर, ओडिसा, सौराष्ट्र की मदुराई. त्याचं योग्य उत्तर आहे ओडिसा, कोणार्कला आहे, राईट. बघा आपण बघितलं तर ओडिसा, पुरी जे आहे ते आपलं एक तीर्थक्षेत्र म्हणून मानलं जातं. बरेचसे महत्वाचे जुन्या काळातले प्राचीन मंदिरं तिथं आहेत, त्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. पण सध्या चर्चेत आहे तर ते का, तर कोणार्क जे आहे तिथं पहिलं मॉडेल टाउन बनणार आहे. काय आहे, तर एक मॉडेल टाउन बनणार आहे जिथे ग्रीड पासून, म्हणजे आपल्या नॉर्मल ज्या ट्रेडिशनल इलेक्ट्रिसिटी असते त्याच्यापासून शिफ्ट होऊन कोणार्क हे पूर्ण टाउन, हे जे पूर्ण छोटंसं शहर, आपण छोट्याशा शहराला काय म्हणतो टाउन, तर तिथे हरित ऊर्जेकडे म्हणजेच पूर्णपणे ग्रीन एनर्जीवर हे शहर चालणार आहे. मे 2020 मध्येच केंद्र सरकारने कोणार्क सूर्य मंदिर आणि कोणार्क शहराच्या सौरीकरणाची योजना सुरू केलेली. आता ते ऑलमोस्ट काम कम्प्लीट होण्यात आलेले. 2020 पर्यंत पूर्ण कोणार्क शहर, कोणार्क मंदिरा सकट कोणार्क शहर जे आहे ते सौर ऊर्जेवर चालेल. ओके, सौर ऊर्जेबरोबर इथे अजून छोटे छोटे प्रोजेक्ट्स आहेत ज्याच्यामध्ये पवन, बायोमास किंवा कचऱ्यापासून, म्हणजे
वेस्ट टू ऊर्जा एनर्जी जे आहे त्या गोष्टी सुद्धा वापरल्या जातील आणि असं उद्दिष्ट आहे की 2750 मेगावॅट पर्यंत ऊर्जा निर्मिती ग्रीन एनर्जीनेच केली जाईल. ओके, सो आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलेलं आहे. आता कोणार्क टेम्पल बद्दल आपण बोलतोय, तर कोणार्क टेम्पल बद्दल थोडीशी माहिती सुद्धा घेऊया. बघा, अगदी जॉग्राफिकल जसा मी प्रश्न विचारला तो थोडासा जनरल नॉलेजचा प्रश्न होता, पण आता कोणार्क बद्दल आपण बोलतोय किंवा कोणत्या मंदिराबद्दल बोलतोय, तर प्राचीन भारतामधून सुद्धा तुम्हाला त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की हे मंदिर कोणत्या शतकामध्ये बांधलं गेलं किंवा कोणत्या साम्राज्याच्या काळात बांधलं गेलेलं, कोणाकडून बांधण्यात आलेलं, असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, त्यामुळे तेव्हा कन्फ्युज व्हायचं नाहीये. जनरली हे प्रश्न करंट अफेअर्स मधूनच असतात, त्यामुळे अपडेट राहणं खूप गरजेचं आहे. ओके, तर हे कुठे आहे? पूर्व ओडिसामध्ये पुरीला अजून बरेचसे मंदिर आहेत, जसं जगन्नाथ टेम्पल आहे, तारातारिणी टेम्पल आहे, राईट. आणि हे जे मंदिर आहे ते राजा नरसिंह देव यांनी 13व्या शतकात बांधलेलं आणि जे पूर्वगंगा साम्राज्यवाद होतं त्याचं एक प्रकारे आपण म्हणू शकतो की हे स्थळ आहे, त्यांची ताकद, त्यांचे जे मॉरल्स आहेत त्या मंदिरातून आपल्याला बघायला मिळतात. ओके, यालाच आपण सूर्य मंदिर म्हणतो कोणार्क टेम्पलला. ओके, नेक्स्ट प्रश्न बघूया. राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेच्या कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी डॅश यांची निवड करण्यात आली. काय आहे हे? तर नॅक. आपण काय म्हणतो? नॅक. तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असाल बघा कॉलेजमध्ये वगैरे असताना. नॅक काय काम करतं? तर जे आपले कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज असतात ना, त्यांना रँकिंग देतं की हे कशा पद्धतीने चाललंय, काय चाललंय, त्याचं एक रँकिंग दिलं जातं. तर त्याच्या अध्यक्षपदी कोणाची निवड केलेली असं विचारलंय. प्रोफेसर जगदेश कुमार, डॉक्टर भूषण पटवर्धन, अरुण निगवेकर की एकही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे डॉक्टर भूषण पटवर्धन. काय तर डॉक्टर भूषण पटवर्धन नाव तुम्हाला लक्षातच ठेवायचंय. त्यांच्या आधी होते प्रोफेसर जगदेश कुमार, त्यांची निवृत्ती झाली, त्यांची युजीसीच्या अध्यक्षपदी निवड झालेली त्याच्यामुळे. पण आता युजीसी काय ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. आणि बराच वेळ नॅकचं जे अध्यक्षपद आहे ते रिकामं होतं आणि आता यांची निवड झालेली आहे. ठीक आहे, नॅक म्हणजेच काय? तर द नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिएशन काउन्सिल. ठीक आहे, यालाच आपण म्हणतो नॅक. ओके, त्यांनी आधी युजीसीचे अध्यक्ष म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. आता बघा, हे जे नॅक आहे ना ते युजीसीच्या अंतर्गत काम करतं. युजीसीने 1994 मध्ये नॅकची स्थापना केलेली. आणि युजीसी म्हणजेच काय? तर विद्यापीठ अनुदान आयोग. खूप महत्वाचं आहे. युनिव्हर्सिटी ग्रँड काउन्सिल ही भारतीय विद्यापीठीय शिक्षणावर नियंत्रण ठेवणारी देशातील सर्वोच्च संस्था आहे आणि शिक्षण क्षेत्रामधील या संस्थेची भूमिका जी आहे आपल्या भारतामध्ये ती खूप महत्वाची आहे. आणि युजीसीची स्थापना कधी? खूप आधी झालेली, 28 डिसेंबर 1953 मध्ये. कधी? तर 28 डिसेंबर 1953 मध्ये. या सगळ्या गोष्टी नोट डाऊन करून घ्या. खूप महत्वाचे फॅक्च्युअल माहिती आहे बघा, नंतर परत तुम्ही शोधत बसणार नाही आहात किंवा तुम्हाला परत कुठे मिळणार सुद्धा नाहीये. त्यामुळे नोट डाऊन करून घ्या. ऍटलिस्ट रिव्हिजन करताना सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्याखालून जातील. ओके, आणि इनफॅक्ट ना युजीसीची स्थापना करण्याची शिफारस एका समितीने केलेली खूप आधी 1944 मध्ये, ते म्हणजे सार्जंट समितीने. आणि सार्जंट समितीच्या शिफारसीनुसार युजीसीची स्थापना करण्यात आलेली. ओके, आता नॅक आपण बघितलं, नॅक बद्दल बघितलं तर नॅकची स्थापना 1994 मध्ये करण्यात आलेली आणि अरुण निगवेकर हे त्याचे पहिले अध्यक्ष होते. असं जे मुख्यालय आहे ते आहे बँगलोरला आणि देशातील महाविद्यालयांचे गुणवत्तेसाठी मूल्यांकन करण्याचे काम नॅक कडून दिले जाते. आपण बघा बऱ्याच वेळेला म्हणतो की एखादी युनिव्हर्सिटी, एखाद्या कॉलेजला A+ रँकिंग आहे, A रँकिंग आहे, B+ रँकिंग आहे, तर हे रँकिंग कोणाकडून दिलं जातं? नॅक कडून दिलं जातं. ओके, पुढे बघूया. नुकतेच निधन पावलेल्या शेन वॉन हे कोणत्या देशाचे क्रिकेटपटू होते? शेन वॉन तुम्हाला सगळ्यांना माहिती असतीलच, तुम्ही बऱ्याच वेळेला त्यांचं क्रिकेट बघितलं असेल. तर शेन वॉन हे कुठले होते? ऑस्ट्रेलियाचे होते, राईट. त्यांचा हार्ट अटॅकने रिसेंटली मृत्यू झालेला. त्या ऑस्ट्रेलियाचे माजी लेग स्पिनर होते आणि त्यांचा 1992 या दिवशी म्हणजे त्यांनी सर्वात पहिल्यांदा प्रवेश कधी केलेला? तर भारताविरोधीच एक कसोटी होती 1992 मध्ये तेव्हा, आणि ते
सर्वाधिक बळी घेणाऱ्या म्हणजे सर्वाधिक विकेट घेणाऱ्या क्रिकेटर्स पैकी एक होते किंवा स्पिनर पैकी एक होते. पहिल्या स्थानावर कोण होते तर मुथय्या मुरलीधरन. अच्छा, मुथय्या मुरलीधरन कोणत्या देशाचे क्रिकेटपटू आहेत ते मला सांगा. आणि कर्णधार पद त्याचबरोबर ते कोच सुद्धा होते. आणि कोच असताना राजस्थान रॉयल्सच्या पहिल्या IPLचे जेतेपद त्यांनी राजस्थान रॉयल्सला मिळवून दिलेलं. आणि जुलै 2013 मधून त्यांनी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तुम्हाला त्यांच्याबद्दल एवढी डिटेल माहिती नसली तरी सुद्धा चालेल, पण थोडे थोडे पॉइंट्स लक्षात ठेवा. ठीक आहे. 1994 मध्ये त्यांना विस्डेन या वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळालेला. 2000 मध्ये शतकातील विस्डेन ने निवडलेल्या शतकातील सर्वोच्च 5 क्रिकेटपटूंमध्ये सुद्धा क्रिकेटर्समध्ये सुद्धा त्यांचं नाव होतं. आणि 2013 मध्ये ICC हॉल ऑफ फेम मध्येही त्यांचा समावेश करण्यात आलाय. हे खूप महत्वाचं आहे. ICC हॉल ऑफ फेम हे व्हेरी 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 इम्पॉर्टंट आहे. ही जी आपण म्हणू शकतो ICC हॉल ऑफ फेम मध्ये कोणाचा समावेश होणं ही खूप मोठी गोष्ट आहे त्या व्यक्तीसाठी प्लस त्या देशासाठी सुद्धा. ओके, कधी तर 2013 मध्ये. अच्छा, मला मग कमेंटमध्ये सांगा की भारतीय असे कोणते क्रिकेटपटू आहेत की ज्यांचा ICC हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. ओके, कोणत्या वर्षी नाही सांगितलं तरी चालेल, कोण कोण आहेत ते तरी सांगा. ठीक आहे. पुढे प्रश्न विचारलेले खेळाशीच रिलेटेड आहे, इनफॅक्ट क्रिकेटशी संबंधित आहे. ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2022 स्पर्धा डॅश येथे आयोजित केलेली आहे. एवढा सोपा प्रश्न तुम्हाला विश्वचषक आहे, वर्ल्ड कप आहे, त्याच्यातून प्रश्न विचारला जाणार नाही. पण अजून तरी सुरू आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त मी प्रश्न घेतलेले नाहीयेत. एक पूर्ण आपण या वर्ल्ड कपवर पूर्ण लेक्चर घेऊ शकतो. ओके, कारण की वर्ल्ड कपवर भरपूर वेळा जसं बघा आपण म्हणू शकतो की इयरली ज्या काही गोष्टी होतात किंवा अशा काही टाइम स्पॅनने, मग त्याच्यामध्ये ऑस्कर आलं, मग त्याच्यामध्ये नोबेल प्राइज आले, काही राष्ट्रीय पुरस्कार आलं. ठीक आहे, नॅशनल अवॉर्ड्स येतात ना आपले, ते आले. त्याचबरोबर अशा प्रकारचं जर काही वर्ल्ड कप असेल, ऑलिम्पिक्स, या काही महत्वाच्या अशा गोष्टी आहेत ज्या काही काही टाइम स्पॅनने होत राहतात आणि त्याच्याबद्दलची रिसेंट अपडेट असणं तुम्हाला गरजेचं असतं, ऍटलिस्ट परीक्षेसाठी सुद्धा तरी. ठीक आहे, तुमच्या जनरल नॉलेजसाठी माहिती असेल तर ती एकदमच चांगली गोष्ट आहे, पण ऑब्व्हियसली परीक्षेसाठी महत्वाची आहे. मग आता हे जे वर्ल्ड कप आहे ते कुठे घेण्यात येत आहे तर न्यूझीलंडमध्ये सध्या सुरू आहे. ओके, 2022चं हे वर्ल्ड कप आहे, 12वी आवृत्ती आहे महिला क्रिकेटची. आणि महिला क्रिकेटवर बघा प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप जास्त आहे आयोगाकडून, कारण की सध्या आपण बघू शकतो की महिला क्रिकेटला सुद्धा भरपूर महत्व प्राप्त झालंय की जे पूर्वी नव्हतं. ओके, यामध्ये न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, भारत, बांगलादेश, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज हे कंट्रीज खेळणार आहेत. नॉर्मली जे मेन्स क्रिकेटमध्ये असतात त्याच कंट्रीज आहेत या. आणि याचं जे कॅप्टनशिप आहे ते आहे मिताली राजकडे. ओके, याच्यावर एक मूवी सुद्धा आहे. आणि याचा जो अंतिम सामना आहे बघा, अंतिम सामन्याचं जे स्टेडियम आहे ना त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर याचं जे फायनल मॅच आहे ती वेलिंग्टन मध्ये होणार आहे. कुठे तर ऑब्व्हियसली न्यूझीलंडमध्ये. पुढचा प्रश्न बघूया, अगेन खेळाशी रिलेटेड आहे. पूजा जातियान खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बुद्धिबळ, तिरंदाजी, कुस्ती का कबड्डी? बघा एवढा सोपा प्रश्न आहे, पण आपल्याला ती व्यक्ती त्याच्याशी संबंधित गोष्टी माहिती असणं, त्याची फील्ड माहिती असणं गरजेचं आहे. आता ऍटलिस्ट इथे तुम्हाला हे तरी माहिती आहे प्रश्नामध्येच दिलेले कोणत्या तरी खेळाशी संबंधित आहेत. पण कधी कधी अगदी असं विचारलं जातं की कोणत्या सेक्टरशी संबंधित आहे, जसं खेळ आहे, कलाकार आहे, की त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो रायटर आहे, सायंटिस्ट आहे, असे फील्ड सुद्धा विचारल्या जातात. ओके, का? कारण की ती व्यक्ती तेवढी फेमस नसल्यामुळे. ऑब्व्हियसली फेमस असेल, एखादा ऍक्टर आहे किंवा आपण म्हणू शकतो क्रिकेटर आपल्या भारतामध्ये खूप फेमस असतात. ओके, तर ते तर तुम्हाला माहिती असतात. पण बघा असे काही जे स्पोर्ट्स आहेत जे की ज्याच्याशी रिलेटेड व्यक्ती तुम्हाला माहिती नसतात, मग त्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. सोपे असतात पण माहीत नसल्यामुळे त्याचं उत्तर येत नाही. तर त्याचं योग्य उत्तर आहे आर्चरी, तीरंदाज. आता का न्यूज मध्ये होती तर ते म्हणजे पूजा जातियान दुबई येथे संयुक्त अरब एमिरात UAE मध्ये पॅरा वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या वैयक्तिक विभागात रौप्य पदक म्हणजेच मेडल मिळवलेलं आहे आणि रौप्य पदक मिळवणारी ती पहिली भारतीय ठरलेली आहे. त्यामुळे महत्वाचे आणि प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पॅरा आर्चरी वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये भारताने
पहिल्यांदा 2 रौप्य पदक जिंकली आहेत. एक म्हणजे श्याम सुंदर स्वामी आणि ज्योती बालियान यांच्या मिश्र जोडीने सुद्धा यापूर्वी रौप्य पदक जिंकून आलेले. ओके, ही जी होती ती मिश्र जोडी होती. ओके, ड्युएल होते. पण आता पूजा जातियान यांनी वैयक्तिक म्हणजे इंडिव्हिज्युअल मध्ये मिळवलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. 2022 सालच्या महिला दिनाचे ब्रीदवाक्य काय होते? प्रत्येक दिनाचे किंवा प्रत्येक डेजवर ब्रीदवाक्य विचारले जात नाही. खूप रेअर असतं आपल्या आयोगाकडून अशा प्रकारचा प्रश्न विचारणं. पण असे काही काही महत्वाचे डेज आहेत महिला दिनासारखे की ज्याच्यावर असा प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो. त्यामुळे थीम सुद्धा थोडीफार बघत जा. तर इथे काय काय ऑप्शन आहे? जेंडर इक्वालिटी टुडे फॉर अ सस्टेनेबल टुमारो. सेकंड दिलाय अन इक्वल वर्ल्ड इज अन अनेबल वर्ल्ड. त्यानंतर थिंक इक्वल, बिल्ड स्मार्ट इनोव्हेटिव्ह फॉर चेंज, नन ऑफ द अबव. तर हे प्रत्येक वर्षी एक वर्षाचे असलेले टॅगलाईन्स आहेत, या ब्रीदवाक्य आहेत. पण या वर्षीचं होतं म्हणजे 2022चं होतं ते म्हणजे जेंडर इक्वॅलिटी टुडे फॉर अ सस्टेनेबल टुमारो. काय तर जेंडर इक्वॅलिटी आता पाहिजे पुढच्या म्हणजे उद्याच्या किंवा फ्युचरच्या सस्टेनेबिलिटीसाठी, शाश्वत उद्यासाठी. ओके, असा शब्दशः अर्थ होतोय. आणि आय होप तुम्हाला समजलं असेल. महिला दिनाबद्दल माहितीचे आपल्याला. महिला दिन पहिलं तर साजरा कधी केला जातो? 8 मार्चला साजरा केला जातो. महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ. बघा, महिलांना त्यांच्या हक्कासाठी अगदी सुरुवातीपासून लढत यावं लागलेले, फाईट द्यावी लागलेली आहे. मग अगदी ती भारतीय महिला असो की जगातली इतर कोणत्याही ठिकाणची महिला. ओके, सुरुवातीला भारतामध्ये महिला दिन साजरा केला जात नव्हता. बऱ्याचशा लेट 1918 समथिंग पासून महिला दिन साजरा करण्यात आलेला. पण बघा, सुरुवातीला 1910च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. पूर्वी ना युएसएने एक वेगळाच डे महिला दिन म्हणून साजरा केलेला. पण नंतर 1910 पासून 8 मार्च साजरा केला जाऊ लागला. ओके, पुढे बघूया. भारतीय आणि श्रीलंकेच्या नौदलांमधील द्विपक्षीय सागरी सराव स्लिनेक्स खूप फेमस सराव आहे हा. अनेक वेळा आयोगाने परीक्षेला विचारलेला आहे. मेनली जोड्या लावांमध्ये विचारलेला आहे. कुठे आयोजित करण्यात आलेला? त्रिकोमाली, विशाखापट्टणम, कोचीन आणि हंबनटोटा. याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे विशाखापट्टणम. या आधी झालेला 2020 मध्ये जो त्रिकोमाली येथे आयोजित करण्यात आलेला, आता 2022चा जो आहे तो विशाखापट्टणम इथे आयोजित करण्यात आलेला. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. स्लिनेक्स काय आहे? एकतर नौदल सरावे कोणकोणत्या राष्ट्रांमध्ये? भारतामध्ये आणि श्रीलंकेमध्ये. बघा, इथे आपल्याला स्लिनेक्स दिसतंय. SLIN. SL म्हणजे श्रीलंका, IN म्हणजे इंडिया, X म्हणजे एक्सरसाइज. ओके, त्याचबरोबर अजून काही नौदल सराव आहेत जे भारताचे इतर देशांबरोबर होतात. ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. बघा, कदाचित तुम्हाला ठिकाण कमी वेळा विचारलं जाईल. ठिकाण जर समजा रिसेंट असेल, कोणती मोठा सराव झाला असेल तर विचारलं जाईल. पण जनरली ना एक्सरसाइजवर जोड्या लावांमध्ये प्रश्न विचारतात. एका बाजूला तुम्हाला एक्सरसाइजचं नाव दिलं जाईल आणि दुसऱ्या बाजूला विचारलं जाईल की कोणत्या 2 देशांअंतर्गत, 3 देशांअंतर्गत ही एक्सरसाइज कंडक्ट केली जाते. ओके, जसं इंद्रा भारत आणि रशियामध्ये होतं. इंद्रामध्ये काय दिसतंय? हे इंद्रा म्हणजे काय? इंडिया आणि रशिया, IND इंडिया, RA रशिया. त्यानंतर वरुणा जे आहे ते फ्रान्स आणि भारतमध्ये होणारा सराव आहे. सिम्बेक्स इंडिया आणि रिपब्लिक ऑफ सिंगापूर. ओके, सिम्बेक्स हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इप्सामार भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका. त्यानंतर कोकण जे आहे भारत आणि ब्रिटन मधला एक नौदल सराव आहे. ऑस इंडेक्स भारत आणि ऑस्ट्रेलिया. बघा, बरेचसे जे आहेत ना हे सराव ते इनिशियल्स वरून सुद्धा तुम्हाला समजतील. आणि नसीम अल बहार भारत आणि ओमान मध्ये होणारा हा नौदल सराव. ओके, सो आपण आता बरीचशी माहिती करंट अफेअर्सची घेतलेली आहे. इथे पहिल्याच आठवड्यात बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत. तुम्हाला काही प्रश्न सुद्धा मी विचारलेले आहेत, तर ट्राय करा कमेंटमध्ये त्याचं आन्सर करायचं. मी नक्कीच तुमच्या कमेंट्स बघेन. ओके, आता थांबूया लेक्चरमध्ये इथेच. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू.